नाही श्री महादेवा, मला अपत्य का नाही? माझी इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार आहात? निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोपी, कोणाची वाट बघतोय? अरे बा, मी माझ्या सवंगड्यांची वाट बघतोय। हे कार्ट असं ऐकणार नाही, तुला सांगून कळत नाही वे? चला मध्ये। अरे बा, मला खेळायला जायचंय। तू असा नाही ऐकायचास। अरे बा, आबा, सोड। नाही, आबा, सोड। आवा परक्याचं पोर आहे वय, आपलंच आहे ना व? का असं वागता? अगं आपल्याला म्हणतो काळजी वाटती। आज चाललाय त्या पोरासंग खेळायला, म्हणजे हा त्या जोग्या गोरसा भेटणार। भेटू दे की मग, जाऊ दे खेळायला त्याला। नाही, मी आता तुझं काय बी ऐकणार नाही। गोपी, तू कुठे बी खेळायला जायचं नाही। अरे बा, तुझी आण घेऊन थांबतो। तो गोरक्ष लय चांगलं पोर आहे। तुला काय डाव आहे रे? तू चल आतमध्ये। अव तू म्हणतोय ना तर खरंच असेल, उगा पोराला खाऊ नका। तू असं नाही ऐकणार। चल चल चल। मला तर काही समजणं झालंय बाई, तर गोरक्षाचा एवढा राग का येतोय? देवा महादेवा, तूच रे काहीतरी कर आता बाबा। म्हणजे आज काही येत नाही। अरे पण गौरक्षाने विचारलं की गोपी कुठे, तर काय सांगायचं? आता जे घडलं हाय तेच खरं सांगायचं। चला चला आता, चला चल चल। गोरक्ष, ध्यान, साधना, मंत्रशक्ती, शस्त्रज्ञान ह्यासोबत जिथे कार्य करायचे आहे त्या लोकांना समजून घेणे हेही अवघड आहे। ह्या भिक्षेच्या निमित्ताने समाज मनाचे अनेक तरंग तुला समजतील। गोपी अजून आला कशा नाही? अरे तू बघ येते गोरक्ष। गोरक्ष इकडे इकडे। ए गोरक्ष, अरे इथं या। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अरे तू आलास, बरं झालं, चल खेळूया। पण गोपी कुठे दिसत नाही। तो नाही येणार। होय, त्याचा बा त्याला नाही सोडणार। असे का म्हणत आहात? त्याच्या बाला तुझ्या संग खेळलेला आवडत नाही। मग अशी त्याला खेचत खेचत आत घेऊन गेलाय। पण चल आपण खेळायला जाऊया। नाही, गोपी ही आपला सवंगडी आहे, त्यामुळे आपण त्याला सोबत घेऊन जाऊ। मी जातो आणि त्याला घेऊन येतो। अरे तू नको जाऊस, त्याचं बा आधीच कावलंय।
जर तू त्याच्यामोर गेलास तर नगर बाबा. अरे गोरक्षाई, अरे गोरक्षाई, अरे गोरक्षाई, थांब की ऐक रे आमचं ऐक की रे. तू त्याच्या घराकडे नको जाऊस. वय नको जाऊ, नाही तर त्याचा बाद तुझा बी पान उतारा करायचा. खरा हाय त्याचा पाच टाकून फिरला तर तो काय बी करतोय. मी जातो आणि त्याच्या वडिलांचा काय चुकीचा समज आहे ते बघतो. अरे गोरक्ष नको जाऊ. अगं किती उशीर. हो आज झाला उशीर, पण त्यालाही कारण आहे. कारण मलाही कळू दे. अहो एक बालयोगी भेटले. काय सुंदर बोलत होते एखाद्या मोठ्या माणसासारखे बोलत होते. काय काय म्हणालेत ते. माझ्या मनात काय आहे हे देखील त्यांनी ओळखलं. याचा अर्थ त्यांना निश्चितच काहीतरी कळत असेल. मलाही तसंच वाटतंय. मग त्यांना आपल्याकडे घेऊन यायचं ना. हो मी सांगितलंय त्यांना, येतील एक दिवस. अहो ते बालयोगी आहेत ना, त्यांची मूर्तीच डोळ्यासमोरून जात नाहीये. मी आता गावात निघालोच आहे. काही लोकांना सांगेल, म्हणजे ते बालयोगी आलेत की ते आपल्याला सांगतील. हो चालेल. चल निघतो मी. हो या. अरे हा गोरक्ष आपला काय बी ऐकत नाही. आता काय करायचं. तर गोपीचा बाय आला काय म्हणला तर केवढंच म्हणायचं. आलाख निरंजन. ज्योती थांब. अव असं काय करता. एवढं पीठ तर देऊ द्या पोराला. बात माई एवढं कसं पुरायचं तुला. एवढीच भिक्षा घ्यायची अनुभूती आहे मला. गोपी तू उद्या खेळायला येशील ना. हे बघ पोरा, आज इथं आलास, उद्यापासून आमच्या दाराशी यायचं नाही. आणि आमच्या पोराशी बोलायचं नाही. माझ्याकडून काही चूक झालेली आहे का. तू जास्त बोलू नकोस. मी तर गावातल्या लोकांना पण सांगून ठेवणार आहे. जात उडवणं करणारी माणसं आहे ती. गोरक्ष एक ध्यानात असू दे. तू त्यांच्याबरोबर खेळ, परंतु त्यांच्या घरी जाण्याचे टाळ. कारण त्यांची आयुष्य वेगळी आहेत.
त्यांना आई, वडील, भाऊ असे नातेसंबंध असतात. त्यांची अनेक सुखदुःखे असतात, अनेक मतभेद असतात. त्या सगळ्याशी तुझा परिचय नाही. जशी तुमची इच्छा. गोरक्ष भिक्षेसाठी गेला आहे. तो अजून कसा आला नाही? गोरक्ष! 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 हे बघ पोरा, आज इथं आलास, उद्यापासून आमच्या दाराशी यायचं नाही आणि माझ्या पोराशी बी बोलायचं नाही. मी तर गावातल्या लोकांना पण सांगून ठेवणार आहे. जातुटवणा करणारी माणसं आहे ती. गोरक्ष, तू इथे का बसला आहेस? चल, मी तुला घ्यायला आलो आहे. रागावला आहेस का गोरक्ष? तुझ्यासोबत जे घडले ते काही नवीन नाही गोरक्ष. समाजात राहणारी माणसं आणि समाजाबाहेर राहणारी माणसं यांच्यातला संघर्ष अनंत काळ सुरू आहे. मी तुला तशी कल्पनाही दिली होती की मनुष्याच्या कल्याणासाठी काम करत असताना त्याच्यापासून अधिकाधिक दूर राहूनच कार्य करायचे असते. चल, तुझ्याशी जे वाईट वागले त्यांना ह्या क्षणी क्षमा कर आणि माझ्या बरोबर चल. माझ्यासोबत ज्याने वाईट वर्तन केले त्या सगळ्यांना मी क्षमा करतो आहे.
गोरक्ष, तपस्या करणारे लोक वस्तीपासून दूर वनात अरण्यात राहतात. त्याला काही कारण आहे. तुझ्या ध्यानात आहेत का? गुरुवर, तुम्ही मला सांगितले होते पण माझ्या लक्षात नाही. लोकांचा द्वेष, राग, लोभ या सगळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. गुरुवर, आज मी हेच अनुभवले आहे. लोकांच्या कल्याणाचा विचार करत असताना आपण स्थितप्रज्ञ राहायला हवं. त्यासाठी साधना महत्वाची, कठोर तप महत्वाचे. होय गुरुवर, यानंतर मी अधिक वेळ साधनेतच घालवे. कोणी आपली स्तुती केली तर आनंद होता कामा नये, आणि कोणी निंदा केली तरी दुःख होता कामा नये. होय गुरुवर, आज नेमके माझ्यासोबत हेच घडले. चुका घडू शकतात गोरक्ष, परंतु त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो